शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय विश्वेश्वरा शिव विश्वेश्वरा हर हर भोले नमः शिवाय विश्वेश्वराय श्री विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय विश्वेश्वरा शिव विश्वेश्वरा हर हर भोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेवसुतं देवकंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं येषान्तचरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्ते श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षु नाम ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं
नमामि वेदान्तविदां वरिष्ठम् ओङ्कारबिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः नमन्ति ऋषयो देवो नमस्ताप्सरासागणाः नरा नमन्ति देवेश नकाराय नमो नमः महादेवं महात्मानं महाध्यानपरायणं महापापहरं देवं मकाराय नमो नमः शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकं शिवमेकपदं नित्यं शिखराय नमो नमः वाहनं वृषभो यस्य वासुकी कण्ठभूषणं वामे शक्तिधरं देवं वाकाराय नमो नमः यत्र यत्र स्थितो देवः सर्वव्यापी महेश्वरः यो गुरुः सर्वदेवानां यकाराय नमो नमः षड अक्षरमिदं स्तोत्रं यः पठे श्रीश्वसन्निधौ शिवलोकोप्नाति शिवेन सह मोदते ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय शिवरात्री व्रत शिवरात्री व्रत करियता विधी शिवरात्री व्रत पूजी आधी शिवलिंग भावे पूजी आधी शिवलिंग भावे पूजी आधी शिवलिंग भावे पूजी आधी शिवलिंग भावे पूजी आधी शिवलिंग शिवरात्री
चुकले जन्माचे बंधन चुकले जन्माचे बंधन चुकले माझे बंधन चुकले जन्माचे बंधन चुकले जन्माचे बंधन चुकले जन्माचे बंधन जन्माचे बंधन चुकले जन्माचे बंधन पुनरागमन येते पुनरागमन येते ऐका सावधान कथा शिवरात्री ऐका सावधान एक बिल्वदाळ चंदन अक्षदा एक बिल्वदाळ चंदन अक्षदा एक बिल्वदाळ चंदनाक्षदा एक बिल्वदाळ हा एक बिल्वदाळ चंदन अक्षदा एक बिल्वदाळ चंदन अक्षदा एक बिल्वदाळ चंदनाक्षदा एक बिल्वदाळ चंदनाक्षदा पूजन तत्वता सोपे बहु शिवरात्री व्रत करिया धाविधी शिवरात्री व्रत करिया धाविधी बोला शिवरात्री व्रत करिया धाविधी शिवरात्री करिया धाविधी एका जनार्दनी पूजिता साचार एका जनार्दनी पूजिती 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 साचार इच्छेला हरे हर पूर्ण करी इच्छेला हरे हर पूर्ण करी शिवरात्री व्रत शिवरात्री ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमः शिवाय जय जय जगदेकनाथ शंभो प्रकृती मनोहर नित्य निश्च स्वभाव अतिगत कलुष प्रपंच वाचा मपीवनसा पदवी समितत्वम् स्वभाव निर्मला भोग जय सुंदरे चिष्टतः स्वात्मतुल्य महाशक्ति जय शुद्धे गुणार्णव अनंत कांती संपन्न जगनाश्रुत्य विग्रह अतर्क्यमय
महिमाधार जया कुल मंगला निरंजन निराधार जे निष्कारणो दया निरंतर परमानंदा जय निवृत्ती कारका. भगवान शिवशंकराचं चिंतन आपण शिवपुराणामध्ये या ठिकाणी करीत आहोत. विश्वेश्वर संहितेमध्ये सध्या चिंतन चालू आहे. 12 संहिता सांगितल्या आहेत ग्रंथामध्ये. त्यामध्ये विश्वेश्वर संहिता ही पहिली संहिता आहे. पहिल्या संहितेमध्ये भगवान शिवशंकराची उपासना कशी करायची, भगवान शिवशंकराची पूजा कशी करायची आणि त्याच्यापासून आपल्याला फलाची कोणती प्राप्ती होणार असं आपलं चिंतन चालू आहे. याच्यामध्ये काही प्रमाणात काही भाग आपल्या समोर काल बरंच चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. आजचा हा शिवपुराणाच्या कथेचा 4था दिवस. गेले 3 दिवस आपण या ठिकाणी ज्ञानासहित वैराग्यासहित भक्तिप्रेमासहित कर्म कसं करावं लागतं ते आपण 2 दिवस चिंतन करू. काका कुठं बसले आले नाहीत का काका? काका इकडे यावर या. नथुराम बाबा केहाळकर यांचे लाडके परम शिष्य आणि अधिकारी वर्गातली ही व्यक्ती आहे. हे वेदांत शास्त्रात खूप चिंतन करून सांगतात. त्यांना खाली कसं बसविता येईल. एकदा काकासाठी सगळ्यांना टाळ्या वाजवायला. ज्येष्ठ बंधू म्हणण्यापेक्षा ते माझ्या वडिला समान आहेत आणि माझ्या गुरु समान आहेत. पाहू आपण चिंतन करीत असताना आपण चिंतन 4 प्रकारानं करत आहोत. एक तर भगवान शिवशंकराच्या स्वरूपाचं वर्णन, त्यांच्या गुणाचा अनुवाद, त्यांच्या कार्याचा महिमा आणि शेवटला पण पाहणार आहोत त्यांच्या नामाचा महिमा. या 4 वर्णनामध्ये स्वरूपाचं वर्णन काही अंशानं आपण 2 दिवसात बघितलं. त्यांच्या गुणाचा अनुवाद आपण पाहिला, तो थोडस काही अंशानं बघायचा राहिलाय. त्यांच्या कार्याचं वर्णन तेही सुद्धा आपण थोडस पाहायचं राहिलंय. आपल्याला आणखी 3 दिवस बाकी आहेत. आजचा दिवस धरून 4 दिवस बाकी आहेत आपले. बरंच चिंतन करण्यासारखं आहे. आणि शेवटला सगळ्यात श्रेष्ठ असेल महिमा तो फक्त शिवनामाचा महिमा श्रेष्ठ आहे. ग्रंथ किती दिवस वाचन करणार, कथा किती दिवस ऐकणार. ग्रंथ वाचण्यानं शब्दज्ञान होते आणि ग्रंथातले काही अक्षर घेतले त्याच्यापासून चिंतन जर आपण करून पाहिलं आणि चिंतन करून करीत असताना साधन अनुष्ठान जर आपण करून पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी जीवनमुक्ती विलक्षण सुखापर्यंत जाता येतं. आणि शेवटी जीवनमुक्ती विलक्षण सुख झाल्यावर काय करणार पुढे? तुम्हाला मोक्षाची प्राप्ती झाली, आयुष्य शिल्लक राहिलं, काय करणार पुढे?
संसाराचं सोडा. संसारात आपल्याला संपूर्ण प्राप्त झाले अथवा ज्यांच्या त्यांच्या संचित प्रारब्ध क्रियमानानुसार ज्यांचा त्यांचा संसार चालतो. प्रत्येकाचा संसार सारखा नाही, पण प्रत्येकाचा संसार सारखा जरी नसला तरी ते संसार कोणताही असू द्या, सारखा नसला, वेगळा वेगळा जरी संसार असला तरी तो सुख देणारा नाही, तो दुःखच देणारा आहे. मला सांगा, तुम्ही संसारात कोण सुखी आहे असं दाखवा. प्रत्येकाने त्या ठिकाणी विचार करायला पाहिजे की संसार हा दुःख देणारा हा पदार्थ आहे. आणि जर तुम्ही शिवपुराणातल्या कथा श्रवण केल्या आणि त्याच्यावर चिंतन केलं तर शब्दज्ञानाच्या पुढे त्या ठिकाणी चिंतन करून अपरोक्ष ज्ञानाचा साक्षात्कार होतो चिंतनाने. साधन अनुष्ठान केल्याच्या नंतर मागचं सगळं समाप्त होत असतं. जसं की रात्र निघून गेली की सूर्योदय होतो. रात्रीच्या वेळेला गडद अंधार असतो आणि सूर्योदय झाला की लख प्रकाश पडतो, सगळं जग आपल्याला दिसतं. हे काही अंशानं चालूच असतं. कधी रात्र होते तर कधी सूर्योदय होतो, कधी अंधार होतो तर कधी उजेड होतो, कधी दुःख मिळतं तर कधी सुख मिळतं. दोनच पदार्थ आहेत आपल्या समोर, सुख आणि दुःख. तर आपण सतत कालामध्ये सुखाचा विचार करतो, पण दुःख निवृत्तीचा उपाय कोणी करत नाही. बर का केशव महाराज, दुःख निवृत्तीचा उपाय करायचा की नाही? दुःख निवृत्त करायचंय का दुःखाचा अभावाचा निश्चय करायचा? दुःखाचा अभाव करायचा का दुःख निवृत्त करायचंय? काका म्हणतात अभाव करायचा आहे. अभाव म्हणजे काय? दुःख नाहीच तर त्याचा स्वीकार कशाला करायचा? मामी, दुःख नाहीच हो, कुठे दुःख? उगत दुःख आपण डोक्यावर उचलून घेतलंय, त्याचा उदो उदो करायला आम्ही लय दुःखी आहेत, आम्ही लय दुःखी आहेत, आम्ही लय दुःखी आहेत, आम्ही लय दुःखी आहेत. या जरा शिवपुराणामध्ये, शिवपुराणामध्ये अशा काही कथा आहेत, अशी काही संगती आहे, असा काही त्या ठिकाणी विवेक बुद्धीनं विचार करून पाहिलं तर दुःख सिद्ध होतच नाही. विचार करून पाहिला तर संसार सिद्ध होतच नाही. सिद्ध होतो तो आमचा भगवान शिव परमात्मा. किती संगती गोड आहे याच्यामध्ये. भगवान शिव शंकराचं वर्णन आलेलं आहे. भगवान हे शंभूराजे, तुम्ही या ठिकाणी जगाचे एकमेव स्वामी आहात. आमच्या नशिबी दुःख का? नित्य चिन्मय स्वभावाचे तुम्ही, मनोहर प्रकृतीचे, गोड स्वरूपाचे आहात. आमच्या ठिकाणी दुःख का? प्रत्येक शब्दाला तुमचे तत्व मलिन तत्व रहित आहे. तुमच्या तत्वाला अजबार कसल्याही प्रकारचा डाग लागलेला नाही. मग आम्हाला दुःख का भोगावं लागायले? तुम्ही निर्मळ मनाचे आहात. तुमची वाणी तुमच्या स्वरूपाच्या पलीकडे आहे. तुमचं जे असो
तुमचा जय असो, भगवान शिव परमात्मा तुमचा जय असो, पण आमच्या नशिबीत दुःख का आलं? तुमचा विग्रह स्वभावताच निर्मळ आहे. विग्रह इथं तत्वज्ञानाच्या दृष्टीनं विग्रह असा शब्द आला, त्याला या ठिकाणी तत्वज्ञानाच्या दृष्टीनं तुमचं शरीर असं वर्णन केलंय. तुमचं शरीर स्वभावता निर्मळ आहे. तुमचं बोलणं, तुमची लीला आणि तुमचं वर्णन हे या ठिकाणी कृती परम सुंदर आहे. आणि परम सुंदर असून आमच्या नशिबी या ठिकाणी दुःख का आलं? दोघा जणांची तुलना आहे. दोघा जणांची तुलना. भगवान शिवशंकराचा मुख्य उपासक आहे उपमन्यू. त्या उपमन्यूनं भगवान शिवशंकराची भेट झाली, तपश्चर्या केली एक वाटीभर दुधासाठी. एक वाटीभर दुधासाठी भगवान शिवशंकराची असणारी त्या ठिकाणी भेट झाली. भगवान शिवशंकर प्रसन्न झाले उपमन्यूला. उपमन्यूची आई गरीब घराण्यातली बाई. आणि उपमन्यू शाळेमध्ये शिकत असताना त्याला एक मित्र होता, एक राजाचा मुलगा. मैत्री जमली राजाच्या मुलाची आणि या गरीब बाईच्या लेकराची, म्हणजे उपमन्यूची. एक दिवशी शाळेमधून शाळा सुटली आणि तो राजाचा मुलगा उपमन्यूला म्हणला, ए मित्रा, चल ना जाता जाता आपल्या घरी जाऊ, आपल्या घरी जाऊ. हे म्हणला, बाबा मित्रा, मी गरीब माणूस आहे, तुझ्या घरी आल्यावर माझ्या अंगावर वस्त्र चांगले नाही. अरे मित्र कसाही असो, तो मित्रच असतो. फाटक्या वस्त्राचा मित्र मिळणं हे भगवंताचा असणार त्या ठिकाणी भाग्य आहे. मित्र भेटावा गरिबीतला. घडलेली घटना सांगतो. मी बाबा संग राहायचा, माझ्या अंगावर कपडे नव्हते बरोबर. बाबा संग 4 महिने मी फिरत राहिलो आणि एका शेतकऱ्याच्या पोराचे कपडे माझ्या अंगावर दिले. धोतर, नेहरू शर्ट, टोपी उपरणं, आणि ते कपडे मला परिधान केले बाबाने केहाळमध्ये. चल म्हणले आपल्याला डिग्रसला सप्त्याला जायचं. दाभा डिग्रस. फार जुनी गोष्ट सांगतो तुम्हाला, 1970ची. आम्ही गेलो, 4 महिने बाबा संगच फिरलो, पुन्हा वापस आलो. आणि वापस आल्याच्या नंतर पुन्हा बाबानं सांगितलं ते कपडे काढून टाक, ते ज्याचे त्याला देऊन टाक. रडलो मी. रडल्याच्या नंतर बाबानं सांगितलं, म्हणले मी काय करू म्हणले त्याला, ते दुसऱ्याचे कपडे देऊन टाक. फाटके कपडे घालून गावाकडे आलो. आणि बाबानं चालता चालता माझे डोळे पुसले, वाट लावलं, म्हणले तुझा पांग फिटल, काही काळजी करू नको. एक माझ्या अनुभवातली गोष्ट. आज 10 वर्षापर्यंत मला कपडे सरणार नाहीत. ही कोणाची कृपा आहे? चला माझा अनुभव सांगितला तुम्हाला. दुसरा द्वापार युगातला अनुभव सांगतो तुम्हाला. द्वापार युगामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक देवकीच्या पोटी ज्याचा अवतार झाला आणि त्याला बालपणामध्ये त्याचा सांभाळ केला, तिचं नाव यशोदा. पण भगवान श्रीकृष्णाची गुरु घरी गेल्याच्या नंतर मैत्री जमली सुदामाची. आणि तो गरीब माणूस, अंगावर वस्त्र नाहीत, काही नाही. आणि शेवटी गुरु घरी शिक्षण झाल्याच्या नंतर देवाला वाट लावलं. वाट लावल्याबरोबर सुदामजीचे डोळे भरून आले. भगवान
तुम्ही या ठिकाणी चाललात, मी तर गरीब माणूस आहे, पण तुमच्या घरी आल्यावर मला तुम्ही ओळखीताल की नाही? देवाने त्या ठिकाणी मित्राचं वर्णन सांगितलं. रे मित्रा, माझं भाग्य थोरे, मला गरिबीत राहून परमार्थ करणारा मित्र भेटावा. मी रात्रंदिवस त्याच्या घरी पाणी भरीन. जरा नाही का हरिवंश पुराण पहा, हरिवंश पुराण सगळे पुराण पाहावं लागते तेव्हा व्यासपीठावर बसायला जमते. इतकुस किडका हळकून मिळालं आणि ते घेऊन या बाजारात मांड त्या बाजारात मांड, नाही जम. हा, साधी गोष्ट नाही. कोणी उठावं की सुटावं, भागवत सांगावं कोणी उठावं की सुटावं, शिवपुराण सांगावं कोणी उठावं की सुटावं, रामकथा करावी कोणी उठावं की सुटावं, प्रवचन करावीत, कीर्तन करावेत, काहीतरी मर्यादित पाठांतर करायचं आणि बसायचं आपलं बस. सगळ्या समाजाला लुटून न्यायचं. मला माझ्यासारख्यानं बोलू नये, पण समोर आल्यावर आम्ही सोडित नाही, कारण आम्ही त्याच्यात काही मळालेले नाहीत मामी. म्हणून आमचा बोलण्याचा अधिकार आहे. कधी तुमच्या इथे मी कोणाची इथं हात पसरला येऊन मला साक्षी द्या की बाबा तुम्ही आमच्या घरी आले, तुम्ही आमच्या पुढे हात पसरला, बोला. किंवा कार्यकर्त्याला विचारा, तुमच्या इथल्या 50 कार्यकर्ते मोजून, कोणत्याही कार्यकर्त्यानं त्या ठिकाणी सांगावं की नारायण महाराजांना आमच्या पुढे हात पसरला, असा असा आम्हाला त्रास दिला, मी कार्यक्रम करायचे सोडून देईल. नाही महाराज, उपदेश असा आहे की मित्र भेटावा श्रीमंताला, तो गरिबाच्या घरातला भेटावा. देवाला मित्र भेटावा, तो गरीब भेटावा. तसं उपमन्यूला मित्र भेटला, श्रीमंत घरातल्या राजघराण्यातला राजपुत्र, आणि त्या राजपुत्रांनी या गरीब माणसाला, या लेकराला, उपमन्यूला आपल्या घरी नेलं. आणि घरी गेल्याबरोबर त्या राजपुत्राच्या आईनं पाहिलं, बाई गरीब लेकरू दिसायले, माझ्या मुलाचा मित्र आहे, ये बाळा ये, बस बस बस. हे लाजू लाजूच बेजार होत. बसल्याच्या नंतर त्या राजघराण्यामध्ये गायी खूप होत्या आणि गायीचं निरस दूध आपल्या लेकराला देण्याच्या अगोदर हा माझ्या लेकराचा गरीबाचा मुलगा माझ्या लेकराचा मित्र आहे, आपण अगोदर या माझ्या लेकराच्या मित्राला द्यावं. ही आमची संस्कृती आहे भारतातली. बरं का? त्या लेकरानं ते दूध घेतलं. गाईचं दूध गोड आहे, पवित्र आहे, स्वादिष्ट आहे, आणि एक गिलास भर दूध त्याच्यात खडी साखरेचा थोडं पावडर मारलं आणि त्या ठिकाणी त्या लेकराला दिलं. कोणाला? उपमन्यूला. उपमन्यूला दिल्याच्या नंतर उपमन्यूनं ते त्या ठिकाणी एक गिलास भर दूध पिलं आणि एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. अरे बाप रे, गाईचं दूध असं असते, गाईचं दूध असं असते. कारण या उपमन्यूला त्याची आई गरीब घराण्यातली, आणि रोज शाळेत जायच्या वेळेला सकाळी हा उपमन्यू आईला दूध मागत होता. आई मला दूध दे. गरीबाची बाई, तिनं काय करायचं की लेकराची समजूत घालायची आणि एक ज्वारीचं पीठ घ्यायचं पांढरं शुभ्र, पाण्यामध्ये कालवायचं आणि त्याच्यात थोडी साखर टाकायची आणि पे बाळा दूध. ज्वारीचं पीठ दुधासारखं लागत, पांढरा रंग दिसतो, त्याला ते गाईचं दूध समजून तो रोज दूध प्यायचा. पण आज मित्राच्या घरी गेल्याच्या नंतर एक गिलास भर त्या ठिकाणी गावरानी गाईचं दूध पिलं, याची काही स्वादिष्टपणा वेगळाच होता. मनात विचार केला, माझी मला आई दूध देते पण हे दूध वेगळंच आहे. तिथून निघाला घरी.
घरी निघाल्याच्या नंतर घरी आई जवळ आला, आई मला दूध दे. दररोजच्या नियमाप्रमाणे त्या उपमन्यूच्या आईनं त्या ठिकाणी पीठ कालवलं आणि त्याच्यात चिमूटभर साखर टाकली. घे बाळा दूध. सांगितलं, आई मला हे दूध नको, मला हे दूध नको. मी माझ्या मित्राच्या घरी गेलो, राजपुत्राच्या घरी माझा मित्र आहे आणि त्याच्या आईनं मला जे दूध दिलं होतं ते दूध मला दे. रडू लागला तो आणि रडता रडता आईच्या डोळ्याला धारा लागल्या. बाळा, आपल्या घरी गाय नाही, आपली गरिबी आहे. या गरिबीत मी तुला दूध कुठून देऊ दे. गरिबीचं दुःख कसं असतं ते उपमन्यूच्या आईला विचारा. ज्या लेकराला आपल्याला गाईचं दूध द्यायला मिळत नाही, काय करायची या जीवाला ठेवून. माझ्या लेकराला मला गाईचं दूध देणे इतकी माझ्याजवळ ऐपत नाही. गोंडस लेकरू, नवसा सायासन झालेलं लेकरू, त्याला मला दूध देणे इतकी ऐपत नाही. हे त्याग केला पाहिजे अशा संसाराचा. मगाशीच सांगितलं तुम्हाला, संसारासारखं दुःख कशात नाही आणि संसारासारखं दुःख कशात नाही. आणि संसारात गरिबी आली तर त्या दुःखाला जगात तोड नाही महाराज. जगात कोणी या दुःखाची बरोबरी करू शकत नाही. गरिबी कशी असते ती फक्त मला एकांतात बैठकीत विचारा, तुम्हाला सांगेल, इथं सांगण्याजोगं नाही. दुष्काळामध्ये 71ला बैलाच्या पुढे खपरी पेंड ठेवायची, ती खाऊन जगल्याला महाराज आहे. काय सांगू तुम्हाला, दुःख काय. तुम्ही सगळे सज्जन आहेत, सगळ्याच्या घरी त्या ठिकाणी धनधान्य, सगळ्याच्या घरी पैसा आहे, सगळे सुखी जीवन जगणारे, काचाच्या महालासारखे घर आहे. तुमच्या मागं कुठं दुःख आहे. दुःख कसं असतं या महाराजाला विचारा. ते दुःख कसं भोगावं लागतं. श्रीमंताच्या घरातली बायको आहे, घरी नांदायला आली, दिवसभर एकच साडी नेसायची, संध्याकाळी त्या ठिकाणी धुवून टाकायची, सकाळी वाळली की तीच नेसायची. वर्षानुवर्ष तुमचं आहे का तसं? त्या उपमन्यूची आई ढसढसा रडू लागली आणि उपमन्यू सुद्धा रडू लागला. उपमन्यू रडत असताना उपमन्यूनं सांगितलं, आई तुम्ही का रडत आहेत? बाळा, तो या ठिकाणी माझ्या पोटी जन्माला आलास, पण लेकराचं कोड कौतुक पुरविण्याची माझ्यात ऐपत नाही, म्हणून मी रडते, मला दुःख आहे. म्हणले कशामुळं? म्हणले खरंच औरस गाईचं दुःख देणे इतकी माझ्यात ताकद नाही. गरिबीचे दिवस आहेत. आई हे कुठं मिळतं दूध? म्हणले त्याच्यासाठी भगवान शिवशंकराकडे मागणी करावी लागेल. भगवान शिवशंकराला शरण गेलं की भगवान शिवशंकर गाय देईल. गाय भगवान शिवशंकर कुठे भेटतील? म्हणले अरण्यात जावं लागतं तप करायला. अरण्यात तपश्चर्या करायला जावं लागतं आणि भगवान शिवशंकराची उपासना करावी लागते. या उपमन्यूच्या आईनं या उपमन्यूला त्या ठिकाणी समजूत करून सांगितली आणि उपदेश केला. त्या उपदेशामध्ये या ठिकाणी 5 श्लोक आपण चिंतनासाठी घेतले. तू थोडंसं वर्णन करू, सगळ्याला कथा माहित असतात हे. आणि त्याच्यामध्ये असं या ठिकाणी वर्णन आलं की हे उपमन्यूला भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि भगवान शिवशंकराला प्रश्न विचारला, भगवान तुमची महान शक्ती तुमच्या सारखीच आहे आणि तुम्ही या ठिकाणी कल्याणमय गुणाचं या ठिकाणी महासागर आहात, तुमचा जय असो. काय सांगितलं महाराज?
स्वात्मा तुल्य महाशक्ते जय शुद्ध गुणार्णवा अनंत कांती संपन्न जयास सदृश्य विग्रह अतर्क्य महिमानाधार जयानाकुल मंगलम. हे शब्द आहेत, आईनं शिकवलेले शब्द आहेत. आणि त्यावेळेला भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर सांगितलं, माग तुला काय मागायचं. म्हणले काही नको, मला फक्त गाईचं शुद्ध स्वच्छ निर्मळ स्वादिष्ट पांढरं शुभ्र रंगाचं मला दूध पाहिजे. माझी आई गरिबीतले माझी आई मला देऊ शकत नाही म्हणून मी तुमच्याकडे धावत धावत आलो. आणि भगवान शिवशंकर त्या ठिकाणी परवालाच सांगितलं तुम्हाला, थोडस मागायला गेले की भगवान काय देतील ते सांगता येत नाही. लवकर प्रसन्न होणार त्या ठिकाणी भगवान शिवशंकर हे दैवत हे. भगवान विष्णू परमात्म्याला 12 वर्ष तप करावं लागतं आणि तिथं परीक्षा द्यावी लागते. इथं परीक्षा नाही. हा नुसतं बिल्व दळ वाहिलं, नुसतं दोन्ही आण्याबरोबर अक्षदा वाहिल्या, नुसतं विभूती लावली, नुसता साष्टांग दंडवत घातला की हे प्रसन्न होणार दैवत आहे. काही लागत नाही हो. कालच्या कथेमध्ये सांगितलं तुम्हाला. याप्रमाणे म्हणले, अरे तुला गाय काय, तुला त्या ठिकाणी दह्या दुधाचा समुद्र देतो आणि क्षीरसागरासारखा असणार त्या ठिकाणी समुद्र, दह्या दुधाचा समुद्र, आणि स्वाधीन करून टाकला उपमन्यूच्या स्वाधीन. मागा दूध म्हणतले यासाठी अवघे क्षीराब्धीची करोनी वाटी उपमन्यापुढे धुर्जटी ठेविली जाई. असं माझ्याकडे पाहून नाही, असं माईक मध्ये स्वच्छ अक्षरात सांगा. मागा दूत म्हणतले यासाठी अवघे क्षीराब्धीची करोनी वाटी उपमन्यापुढे धुर्जटी ठेविली जैसी. अरे बाप बाप बाप, महाराज तुमच्या हृदयात ज्ञानेश्वरी बसलेली आहे. महाराज एकदा टाळ्या वाजवगडे त्यांच्या नावानं. वा वा वा. अरे एका वाटीच्या दुधासाठी आग्रह धरला आणि एका वाटीच्या दुधा इतका आग्रह धरला तर भगवान शिवशंकराने, दुर्जटी म्हणजे भगवान शिवशंकर, किती गोडवा आहे महाराज. आणि त्यांनी त्या ठिकाणी दुधाचा समुद्र समोर ठेवला. दुर्जटी म्हणजे भगवान शिवशंकर. अरे बाप बाप बाप, इतकं भगवान शिवशंकर हे दैवत श्रेष्ठ आहे, जगामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून तर आमचे बाबा सांगायचे, तुला जर या ठिकाणी जर भागवताचार्य व्हायचं जर असेल तर तुला शिवाची उपासना करावी लागेल. बाबांनी शिकवेला मला. तुम्हाला वेदांताचार्य व्हायचं जर असेल तर आमच्या वमनवार महाराज परभणीकर यांनी शिवाची आराधना करायला प्रवृत्त केलंय. या लोकांनी कशाचा आधार घेतला? या गुरु महाराजांनी कोणाचा आधार घेतला? या सगळ्या लोकांनी या ठिकाणी आधार घेतला. या ठिकाणी शास्त्राचा, पुराणाचा, वेदाचा आधार घेतला आणि तो आधार घेऊन सगळ्या जगाला हे गुरु महाराज त्या ठिकाणी वर्णन करून सांगतात. स्वामी तुलसीदासजी त्यांनी तर त्या ठिकाणी तुलसी रामायणामध्ये सांगितलं, जो भगवान शिवाची उपासना करीत नाही त्याला कीर्तन सांगण्याचा अधिकार नाही. जो भगवान शिवाची उपासना करीत नाही त्याला भागवत सांगण्याचा अधिकार नाही. जो भगवान शिवाची उपासना करीत नाही त्याला रामायण सांगण्याचा अधिकार नाही. तुम्हाला अधिकार प्राप्त करायचं जर असेल तर अधिष्ठानाला धरलं पाहिजे. आमच्या वारकऱ्याचं अधिष्ठान रूपी दैवत हे भगवान शिवशंकर परमात्मा आहेत. गोडवा त्या ठिकाणी तयार झालाय. मग चला आपण इथंच थांबू या कथेमध्ये.
मग शिवाची उपासना करायची जर असेल तर काय करावं लागेल? शिवरात्रीचं व्रत करावं लागेल. आणि शिवरात्रीचं व्रत केल्याच्या नंतर भावपूर्ण त्या ठिकाणी भगवान शिवशंकराच्या लिंगाची पूजा करावी लागेल. पूजा केल्याचं फळ चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नयतेने. तुम्हाला याचा अर्थ सांगतो. चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नयतेने. इतक्या वळीचा अर्थ इतका गोडे की त्याला जर या भावपूर्ण त्या ठिकाणी विधीपूर्वक भगवान शिवशंकराची पूजा केली रे केली की तुम्हाला याचा अर्थ सांगतो. त्याचंच नाव आहे नाही का, जन्म मरण विरहित मोक्षाची संगत, जीवनमुक्ती विलक्षण सुखाची संगत, आत्यंतिक दुःखाच्या निवृत्तीची संगत, परमप्राप्तीची संगत. उत्कृष्ट या ठिकाणी वर्णन केले. आणि मग त्याच्यासाठी काय लागतं? काही लागत नाही त्याच्यासाठी. त्याच्यासाठी फक्त एक लागतं की एक बेलाचं पान, आणि लावायला त्या ठिकाणी भस्म नामचंदन, आणि पुन्हा 2 अक्षता लागतच काय. आणि सोपं सांगितलं, अरे जीवनमुक्ती विलक्षण सुख ना मोक्ष हे जर प्राप्त करायचं असलं तर कर्म करायची गरज काय पडली याच्यात? इतकं सोपं सांगितलं. ध्यान धारणा करण्याची काय गरज पडली याच्यात? उपास तपास करण्याची गरज पडली नाही. फक्त देवाची पूजा, भगवान शिवशंकराची पूजा या साहित्यासहित देवाची पूजा केली की त्याच्यामधून जे आपल्या मनात इच्छा आहे ती इच्छेची पूर्तता आमचे भगवान शिवशंकर करतात. असा गोडवा याच्यामध्ये वर्णन करून सांगितलं आहे. असं वर्णन करून सांगत असताना या ठिकाणी बरेचसे या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. या वर्णनामध्ये एका ठिकाणी एका अध्यायामध्ये सांगितलंय की वर्णन भगवंताची. आता इथून पुढं पहा, इतकं सोपं सांगितलं, पण इतकं सोपं नाही ना महाराज. इतकं सोपं कुठे? ज्याला काहीच येत नाही त्यानं इतकं काम करा, आता सांगितलेलं आहे. आणि ज्याला 2 अक्षर करता येतात, 2 अक्षर पाहता येतात, त्याच्यासाठी या ग्रंथामध्ये सांगितलंय. हे बघा, ज्या वेळेला तुम्ही पूजा करायला बसले त्यावेळेला पूजा करताना एक मंत्र जपायचा आहे, ओम हराय नमः. असं या ठिकाणी म्हणायला सुरुवात केली की त्या ठिकाणी गंगेची वाळू घ्यावी आणि त्याचं त्या ठिकाणी शिवलिंग तयार करावं. आता तुम्ही चंद्रभागेमध्ये जाता, वाळू घेता, त्याची महादेवाची साळुंका तयार करतात आणि पूजा करतात. बेल फूल जे काय असेल ते तुमचं साहित्य. पण काहीच म्हणत नाही तुम्ही. सिद्ध कसं होईल? ते सिद्ध होत नाही. ते सिद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी असं करावं लागतं की ओम हराय नमः, ओम हराय नमः म्हणित 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 ती साळुंका तयार करावी लागते. दुसऱ्यांदा ओम महेश्वराय नमः
ओम महेश्वराय नमः म्हणीत आणि त्या ठिकाणी हे लिंग तयार केलं आणि लिंग तयार केल्याच्या नंतर दुसरा असणार त्या ठिकाणी त्याची स्थापना करावी लागते. ओम शंभवे नमः. मग त्याची स्थापना करायची आणि स्थापना करायची या मंत्रानं आणि तिसऱ्या चौथ्या मंत्रानं त्या ठिकाणी शूलपानावे नमः हा मंत्र म्हणीत त्या शिवलिंगाला पाणी घालावं लागतं. ओम पशुपताय नमः असं म्हणून त्या ठिकाणी आणि हात जोडून त्यांच्या समोर बसावं लागतं. ओम महादेवाय नमः हा मंत्र म्हणीत भगवान शिवशंकराचं असणार तेच त्या ठिकाणी घ्यावं लागतं आणि तेच पुन्हा गंगेच्या पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करावं लागतं. का चंद्रभागेला गेले आणि तुम्ही त्या ठिकाणी वाळू आणली, त्याची साळुंका तयार केली आणि पूजा केली आणि तसंच तुम्ही सोडून दिलं, तुम्ही निघून गेले. परिणाम जाणारे येणारे लोक त्याला पायानं कच कच तुडवितात. त्याचं विसर्जन करावं लागतं आणि विसर्जन केल्याच्या नंतर तुम्ही सफल झाले. म्हणून याच्यामध्ये कोणता मंत्र येवो अथवा न येवो, जाऊ द्या तुम्हाला इतकं मंत्र येत नाही, त्याच्या सोपी तरतूद सांगितली. सुरुवातीला ओम आणि मधात त्या ठिकाणी नामकरण विधी सांगितली. ती नामकरण विधी आपल्याला येत नाही. समजा हराय नमः हराय आपल्याला येत नाही, पशुपताय नमः ही येत नाही, संभवे नमः आपल्याला येत नाही, महादेव मधात नाव येत नाही. नाही आलं तर नाही आलं काय हरकत नाही, पण ओम तर येईल तुम्हाला. ओम आणि मधातलं नाव काढून टाकायचं आणि पुढं म्हणायचं ओम नमः. इतका सोपा मंत्र सांगितला. ओम नमः ओम नमः ओम नमः असे अक्षर काढावे लागते. ओम याला ओंकाराय असं नाव आलेलं आहे. तुम्हाला कळतं ना हे ओम ओंकाराय आणि इकडून अशी एक वेलांटी द्यायची आणि एक टिंब द्यायचं आणि एक नमः. ओम नमः. आता हळुवारपणानं पुढं म्हणायचं शिवाय. किती गोडवा आहे महाराज. ओम नमः शिवाय. ओम नमः नाही, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आपल्याला संस्कृत येत नाही. संस्कृतचा श्लोक वाचन करताना 16 अक्षर दिलेले असतात. त्या संस्कृत शब्दामध्ये 16 अक्षर दिलेले असतात. पहिले 8 अक्षर त्या ठिकाणी तोडावे लागतात आणि दुसरे 8 अक्षर त्याला जोडावे लागतात. व्याकरण शास्त्र सांगितले त्या ठिकाणी, नाही का? हो. म्हणून या ठिकाणी संस्कृत आपल्याला येत नाही, इतक्या भानगडीत कशाला पडायचं आपल्याला. म्हणून त्याच्या करताना सोपा मंत्र करून सांगितला, काटछाट करून सांगितला. जस या ठिकाणी आपल्याला नाही का 12 अक्षरी मंत्र दिला. 12 अक्षरी म्हणजे 12 अक्षराचा मंत्र दिलाय. 12 अक्षराचा मंत्र तुकोबारांनी त्या ठिकाणी सोपा करून टाकला. त्याच्यातले 6 अक्षर काढून टाकले आणि 6च अक्षर धरले. 6 अक्षर धरले. त्या 6 अक्षरापासून एक मंत्र तयार केला. राम कृष्ण हरी. किती अक्षर आहे? 12 अक्षरी मंत्र आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. 12 अक्षरी मंत्र. मामी हे 12 अक्षरी मंत्र आपल्याला जपायला आहे का वेळ?
जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की मला इतका वेळ कोणाला आहे, मग त्याच्यातलं म्हणजे लोकांना सोपं करून सांगूया कलियुगामध्ये. त्याच्यातले 6 अक्षर काढून टाकले आणि 6च अक्षर धरले. राम कृष्ण हरी. हारी नाही, हरी हरी. हरी म्हणलं की तो भगवान आहे आणि हारी म्हणलं की ते काळ्या तोंडाचं वानर आहे. किती फरक आहे महाराज. हा 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 हरी रामकृष्ण हरी. आम्ही भजन सुरू करतो रामकृष्ण हरी. येड्या याच्यामुळे यायचं ऐकायला जावं वाटत नाही. किती गोडवा आहे महाराज. पुन्हा जगद्गुरु तुकोबारायांनी पुन्हा विचार केला कालांतराने, अरे हे लोकायला 6 अक्षर वाघ चौरे बघीकडं, ते 12 अक्षर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराला वाटलं हे 12 अक्षर म्हणायला लोकाला वेळ नाही. त्याच्या करताना याच्यातले पुन्हा 3 अक्षर आपण काढून टाकू. 3 अक्षर काढून टाकले आणि 3 अक्षराची संगत लावली आणि 3च अक्षर त्या ठिकाणी केले, नाही का. विठ्ठल 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 3 अक्षर तयार केले. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मळ, करी पापा निर्मळ, करी पापा निर्मळ. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मळ, करी पापा निर्मळ, करी पापा निर्मळ. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा तो पाप घालिणारा मंत्र आहे. 3च अक्षर, 3 अक्षरापासून तयार झालेला मंत्र. इतकं सोपं कशाला का तुम्हाला दृष्टांत सांगितला? दृष्टांत याच्या करता सांगितला की ओम नमः शिवाय इतका मंत्र तुम्हाला सोपा करून सांगितला. एवढाले मोठे अक्षर आहेत, याच्यातले कटछाट करून टाकले आणि कटछाट करून त्या ठिकाणी ओम नमः शिवाय इतके सोपे अक्षर करून सांगितले महाराज. त्याच्या करताना आणि हा तारा भगवान शिवशंकराची महापूजा करीत असताना तुम्हाला संस्कृत येत नाही, तुम्हाला काही येत नाही, मग काही करायचं नाही, फक्त देवाला पाणी घालायला सुरुवात करायची. ओम नमः शिवाय पाणी घालताना पुन्हा भगवंताला दया दुधानं आंघोळ घालायची. ओम नमः शिवाय. आणि तुम्हाला जमत जर असलं तर शुद्धोदक स्नानम समर्पयामी, दधी स्नानम समर्पयामी, मधु स्नानम समर्पयामी, शर्करा स्नानम समर्पयामी, हा नाही का, गंधाक्षदा समर्पयामी आणि शेवटी नैवेद्यम समर्पयामी. इतकं जमत असलं तर इतकं करायचं आणि भगवान शिवशंकराची त्या ठिकाणी पूजा करायची. बेलपत्र, अक्षता, भस्म काय लागत नाही महाराज. म्हणून तर या ठिकाणी गोडवा सांगितला आणि याच्या करताना गोडवा सांगितला तर या गोडवामध्ये अनेक प्रकारच्या रीतीनं आपल्या समोर या ठिकाणी आणि भगवान शिवशंकराची उपासना कशी करायची ते सांगितलं. याच्यासाठी विश्वेश्वर संहितेमध्ये या ठिकाणी काही वर्णन आलेले आहे. ते वर्णन आलेले आहे की त्याच्यासाठी सदाचार असला पाहिजे, संध्या वंदना असली पाहिजे, प्रणव जप असला पाहिजे. प्रणव जप, देवबापा प्रणव जप म्हणजे काय? हा प्रणव जप. कधी कधी या ठिकाणी नाकाला धरावं लागतं.
आणि नाकाल धरून एखाद्यावर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या ना. ते तुम्ही पूजा करायला बसले की एखाद्यावर ते असं नाकाल धरलं तर मंत्र सांगतात, प्रणव जप. काही काही ब्राह्मण असा हात करून सांगतात आणि काही ब्राह्मण असा हात करून सांगतात. प्रणव जपामध्ये प्रणव जप करावा लागतो आणि प्रणव जप केल्याच्या नंतर गायत्री मंत्राचा जप करावा लागतो. ओम भूर्भुवः स्वः तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नो प्रचोदयात्. प्रचोदयात प्रत्येक मंत्राला पाठीमागून प्रचोदयात लावायचं. या मंत्राचा जप विश्वामित्रांनी तयार केला आणि हा गायत्री मंत्र विश्वामित्रांनीच तयार केला. आणि विश्वामित्रांनी या गायत्री मंत्राचा जप करून त्या गायत्री मंत्राचा जप करून गायत्रीला प्रसन्न करून घेतलं आणि प्रतिसृष्टी निर्माण केली. विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली आणि प्रतिसृष्टीमध्ये या विश्वामित्रांनी कोणते कोणते पदार्थ तयार केले तुमच्या जगाच्या कल्याणासाठी. त्याच्यात आयुर्वेद तयार केला. आयुर्वेद तयार केल्याच्या नंतर त्याच्यात वनस्पती निर्माण केली. वनस्पती निर्माण केली. वनस्पतीमध्ये त्या ठिकाणी शंख चक्र गदा पद्म एक पदार्थ तयार केला विश्वामित्रांनी. आयुर्वेदामध्ये सांगतोय तुम्हाला, आलंच जवळजवळ म्हणून सांगतो. विश्वामित्रांनी गायत्री मंत्राच्या जपाच्या बळावर एक असा पदार्थ तयार केला. तो पदार्थ माणसांनी खाल्ला रे खाल्ला. ज्या माणसामध्ये नपुसकपणा असेल तो नपुसकपणा नष्ट होतो. तो पदार्थ आहे कांदा. कांदा ही एक वनस्पती आहे ना का? कांदा ही वनस्पती आहे. कांदा ही वनस्पती. कांदा जर तुम्ही उपटला आणि असा हातात धरला तर ती भगवान विष्णू परमात्माच्या हातातली गदा दिसते. कांद्याची खालची पात पाहिली की भगवंताच्या असणाऱ्या त्या ठिकाणी पद्म दिसत. पद्म ती पाथ म्हणजे त्या ठिकाणी पद्म सांगितलंय. कांदा जर त्या ठिकाणी उभा चिरला तर माधात शंख दिसत. तुम्हाला परिचय करून सांगतो. शंख असा उभा चिरा त्याच्या शंख दिसत. आता घरी गेल्यावर पाहतच नाही. कांदा जर आडवा चिरला आणि असे त्या ठिकाणी कांदा चिरून असं पाहिलं की त्याच्यात चक्र दिसत. शंख चक्र गदा पद्म हे विश्वामित्रानं तयार केलंय. जर एखाद्या पुरुषाला संतती होत नसेल तर त्याच्यात आयुर्वेदिक औषध टाकून त्याचं सेवन करावं लागतं. त्याच्यापासून पुरुषांना स्त्रियांना संतती प्राप्त होते. पण या ठिकाणी त्या पदार्थापासून विषयासक्ती वाढते आणि विषयासक्ती वाढते म्हणून ते त्या ठिकाणी वारकऱ्याला विषयासक्ती होऊ नये म्हणून वारकऱ्यानं त्याचं सेवन करू नये. काय प्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करून सांगितलं. तुमच्या वाचनात गेला असेल 6व्या 7व्या अध्यायात कोणत्या तरी आहे. आगा विषाचे कांदे वाटुनी जो का रस घेईजे पिळुनी तया नाम अमृत शेवुनी ठेवुनी शेवीजे सावकाश. तुम्हाला विषयासक्ती वाढवायची का? परमार्थ करायचा नाही का? मग तुम्हाला त्या ठिकाणी खा कांदे. ते कच कांदे ठेसायचे, त्याच्यापासून रस काढायचा आणि त्यालाच म्हणायचे ही अमृत हे घे. हो देतो हो वाटोळा, आम्हाला काय करायचं. आमचे पार्डीकर गुरुजी शिकवायचे आम्हाला.
1981 ते 84 पर्यंत 4 वर्ष भागवत शिकलंय आणि 36 वर्षाच्या काळात वमनवार महाराजांनी वेदांत शास्त्र शिकले. त्याच्यामध्ये सतत कालामध्ये त्या ठिकाणी 81 पासून कांदा खायचा सुटला, लसूणही खायचा सुटला. कारण विषयासक्ती त्याच्यापासून तयार होत असते. म्हणून गायत्री मंत्रापासून विश्वामित्रांनी गायत्री मंत्राचा जप केला. दान करावं लागतं, दान करावं लागतं आणि अग्निहोत्र त्या ठिकाणी ब्राह्मणाला आणावं लागतं आणि त्याच्या मुखातून हे या ठिकाणी महात्मा ऐकावं लागतं. गंमत हे महाराज. त्याच्यात दुसरा प्रकार सांगितला आणि दुसरा प्रकार सांगितला असताना 3 प्रकारचे यज्ञ करावे लागतात. शिवपुराणामध्ये वर्णन आलंय. त्याला 3 प्रकारचे यज्ञ. कोणते कोणते यज्ञ? एक अग्नि यज्ञ, एक देव यज्ञ आणि एक ब्रह्म यज्ञ. अग्नियज्ञ, अग्नियज्ञ आपल्याच्यानं काही होत नाही, पण आता तुमच्याजवळ चुली नाही तर आता तुमच्याजवळ गॅस आहे. पण ज्या वेळेला तुम्ही चुलीवर स्वयंपाक करता, स्वयंपाक करताना पहिल्यांदा एक नैवेद्य तयार करावा लागतो आणि चुलीमध्ये टाकावा लागतो. त्याला अग्नियज्ञ म्हणतात. देवयज्ञ पहिल्या सुरू स्वयंपाक करताना अग्नियज्ञ झाला. आता देवयज्ञ आपल्याच्यानं काही करणं होत नाही, पण देवयज्ञाचा सोपा उपाय, सुरुवातीला स्वयंपाक करण्याच्या अगोदर देवाला नैवेद्य तयार करावा आणि देवाच्या पुढे तो नैवेद्य समर्पित करावा. देवयज्ञ. ब्रह्मयज्ञ स्वयंपाक केला, सगळं काही त्या ठिकाणी झालंय, पण आपल्या घरच्या मंडळीने जेवण्याच्या अगोदर एक शिवपुराण सांगणारा महात्मा घरी जेवायला आणावं आणि त्याला जीव घालावा. आता माझं अंग फुगलं बघा. याला 3 यज्ञ म्हणतात बरं का. अग्नियज्ञ कशानं होतो आता सांगितलं, देवयज्ञ कशानं होतो ते आता सांगितलं, आणि ब्रह्मयज्ञाची संगती गोड आहे महाराज. सत्पुरुष आपल्या घरी जेवायला आणला पाहिजे. घराचा पान फिटत असतो, घरातले सगळे दोष निघून जात असतात. जितके तुमच्या घरात दोष असतील तितके दोष ब्रह्म प्रतिपादन करून सांगणारा पुरुष आणावा आणि त्याला पहिल्यांदा जीव घालावं. मिष्टान्नच जेवण करून घातलं पाहिजे. तुम्हाला या ठिकाणी पाहिजे असेल तर ईश्वर संहितेच्या 14व्या अध्यायामध्ये हे वर्णन सांगितले शिवपुराणामध्ये. बरं का, लक्षात घ्या. जर तुम्हाला हे 3ही काम करता येत नाहीत, बाई स्वयंपाक करताना ते अग्नीला नैवेद्य कव्हा टाकाव, स्वयंपाक करताना बाई आम्हाला ध्यान नाही, देवाला नैवेद्य कव्हा वाहावा, ब्राह्मण एखादा घरी आपल्या घरी शिवपुराण सांगणारा कव्हा आणावं, कुठून आणावं, हे कोणतंच तुम्हाला करायची त्या ठिकाणी जमत नाही. त्याच्यावर सोपा उपाय, त्याच्यावरती सगळ्यात सोपा उपाय, जिथं शिवपुराणची कथा लागली तिथं शिवपुराण ऐकायला जा. सोपा मार्ग, काहीच करायची गरज नाही. गळ्यात माळ असो अथवा नसो, तुम्ही शिवभक्त असा अथवा नसा, कधी तुम्हाला ओम नमः शिवाय म्हणायचं कंटाळा आला नका म्हणू, पण शिवपुराण ऐकायला येऊन बसा. सोपा उपाय. आणि शिवपुराण ऐकल्याच्या नंतर आता इथून पुढे अवघड आहे. शिवपुराण ऐकायला येताना रिकाम्या हातानं यायला जमत नाही केशव महाराज. बरं का, तुम्ही आणलं का काही ठेवा मग. काय करायचं, महाराजाला त्या फुलाचा फायदा नाही काही नाही. एखाद्यावर
पांढऱ्या इटकऱ्या रंगाची नोट आणो, हिरव्या रंगाची नोट आणो, नाही तर निळ्या रंगाची नोट आणो. ही तरतूद आहे महाराज. रिकाम्या हातानं शिवपुराण ऐकायला येत नाही, मग उद्यापासून येणारच नाहीत तुम्ही. त्याच्यामुळे आम्ही काही सांगत नाही. शिवपुराण कथेमध्ये दान करावं लागतं. 7 प्रकारचं दान सांगितलंय. 7 प्रकारचं. हे बघा, धान्यदान, वस्त्रदान, सोनदान, गायदान, पृथ्वीदान, ज्ञानदान आणि कन्यादान. 7 प्रकारचे दान करावे लागतात, तेव्हा कुठं शिवपुराण फळ देत. 7 प्रकारचे दान करावे लागतात. त्या ठिकाणी वस्त्रदान करावं लागतं. वस्त्रदान नाही जमलं तर त्या ठिकाणी अन्नदान करावं लागतं. अन्नदान करायला तुम्हाला हलकं वाटत असेल, मग सोनदान करा. सोनदान करायला तुमच्याजवळ काही नाही, मग गायदान करा. गायदान करायला तुम्हाला हलकं वाटलंय, एखादा महाराजाला प्लॉट द्या. त्याला भूमिदान म्हणतात. आणि हे जर नाही जमलं तर मग त्या ठिकाणी काय करणार, एखादी पोरगी महाराजाला देऊन टाका. त्याला कन्यादान म्हणतात. आणि एवढंही जरी नाही जमलं तर मग तुम्हाला या ठिकाणी येऊन बसा आणि ज्ञानदान करा. ज्ञानदान करताना कोणाच्या पुढं हात पसरायचा नाही. याला ज्ञानदान सांगितलंय. ज्ञानदान त्या ठिकाणी तुम्हाला या 7 दानापैकी एकही दान करता येत नाही. सोडा, नाही तर नाही. त्याच्याकरता सोपा उपाय सांगितलाय. मुखाने शिवनाम आणि हाताने टाळी वाजवायची. काही करायचं. ओम नमः शिवाय आधी ओम नमः शिवाय. ओम नमो शिवाय आधी ओम नमो शिवाय. ओम नमः शिवाय हरी ओम नमः शिवाय. टाळी टाळी. शिवाय हरी ओम नमो शिवाय. ओम नमः शिवाय हरी ओम नमः शिवाय. ओम नमो शिवाय हरी ओम नमो शिवाय. ओम नमः शिवाय हरी ओम नमः शिवाय. ओम नमो शिवाय हरी टाळी टाळी टाळी. शिवाय. ओम नमः शिवाय हरी ओम नमः शिवाय. ओम नमो शिवाय हरी ओम नमो शिवाय. ओम नमः शिवाय हरी ओम नमः शिवाय. ओम नमो शिवाय हरी ओम नमो शिवाय. सोपा उपाय सांगितला. उघड चाललंय आता. तिकडं काय काय माता भगिनी का नाही जबरदस्तीने इतका कंटाळा, जणू काही कोणी हाताला त्या ठिकाणी डसायलं तुमच्या. मोकळ्या अंतकरणानं ठीक आहे बा, तुम्हाला कंटाळा येतो. इतकं कोण म्हणा ओम नमः शिवाय हरीन, टाळी कोण वाजवा. अरे बाप रे बाप रे बाप. इतकं तुम्हाला कंटाळा आला करायचा, इतकं बी भजन करू नका. आता काय हरकत आहे? अजून सोपं सांगतो तुम्हाला. रस्त्यानं जर त्या ठिकाणी शिवपुराण कथाकार जर चालले तर धडकन कवड लावू नका. भाडकन कवड लावू नका. कसनुस तोंड करू नका. कसनुस म्हणजे कसं? कसनुस म्हणजे काय? होय, कसनुस म्हणजे काय? त्या आमच्या हे लावलेले अक्का आहेत ना, त्याला विचारतो कसनुस म्हणजे काय, कसं असतं कसनुस म्हणजे? काही सांगता येत नाही महाराज. कसनुस तोंड करू नका. प्रेमाने त्या सत्पुरुषाला त्या ठिकाणी दरुजात उभं राहा आणि 2 हस्तकाने 3रं मस्तक जोडा. काम झालं महाराज तुमचं.
इतका सोपा उपाय, इतका सोपा उपाय तुम्हाला या ठिकाणी वर्णन करून आणि शिवपुराणामध्ये या ठिकाणी वर्णन करून सांगितला. त्याच्या बदल्यात गोडवा आहे महाराज, काही नाही करायचं आणि शिवरात्रीचा महिमा कसा वर्णन करायचा त्याचं वर्णन आमच्या ग्रंथामध्ये या ठिकाणी गोडवा सांगितलाय. शिवरात्रीच्या वर्णनामध्ये त्याच्यावरती तुम्हाला एक थोडीशी कथा सांगतो आणि कथा सांगण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी फक्त 5 मिनिटाची सुट्टी देतो. पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. फक्त तुम्हाला 5 मिनिटाची सुट्टी. कोणाला पाय मोकळे करायचे असले करा, कोणाला पाणी प्यायचं असलं तर प्या. फक्त 5 मिनिटाची सुट्टी.